आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला हायकोर्टाने तुर्तास कोणताही दिलासा दिलेला नाही। प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे, पण कोर्टाने कोरटकरला सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं नाही। त्यामुळे कोरटकरला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर कोरटकरचा मोबाईल हॅक झाला असेल तर पोलिसात तक्रार देणं गरजेचं होतं, असं जामीन फेटाळताना कोर्टाने म्हटलंय। यासोबतच कोरटकरने गुन्हा दाखल होण्याच्या आधी मोबाईल हॅकची तक्रार दिली नव्हती, असंही कोर्टाच्या आदेशात म्हटलंय। शिवाय कोरटकरच्या फोनवरून इंद्रजित सावंतांना फोन करत महापुरुषांचा अवमान केला गेल्याची सुद्धा नोंद या आदेशात आहे। दोन धर्मात जातीचा आधार घेऊन तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य झाली आहेत। शिवाय अटकेपासून संरक्षण देताना दिलेल्या अटींचं पालन झालं नसल्याचंही कोर्टाने म्हटलंय। तर कोरटकरला सिम कार्डसह मोबाईल पोलिसांकडे देण्यास सांगितलेलं होतं, मात्र तसं झालं नाहीये। त्यानं मोबाईल कोर्टाला दिला नाहीये। कोरटकरनं डेटा डिलीट करून पत्नीच्या माध्यमातून मोबाईल पोलिसांकडे पोहोचवला, असंही जामीन फेटाळताना कोर्टाने म्हटलंय। तर मोबाईलमधला डेटा पुन्हा प्राप्त करण्यासाठी वेळ लागतो असं म्हणत फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने हा डेटा प्राप्त करणं आवश्यक असून त्यासाठी कोरटकरची कोठडी महत्त्वाची असल्याचं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलंय।